हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी आहे एके आणि मित्रांनो वाय टी करंट अफेअर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो खूप मुलांचे मेसेज आलेले आहेत की सर मला 100+ मार्क आहेत, त्यानंतर 105 आहेत, 110 आहेत, 115 मार्क आहेत, 90 मार्क आहेत. सर माझं 88मध्ये होईल का, सर माझं 77मध्ये होईल का, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मित्रांनो आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर मित्रांनो SSC GD 2024मध्ये फायनल कट ऑफ काय असणार आहे हे सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे. मागच्या वर्षी किती लागला होता व्यवस्थित मित्रांनो, प्रूफवर आधारित आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. या मित्रांनो व्हिडिओमधून तुम्हाला 100% तुमच्या प्रश्नांची सगळ्या प्रश्नांची उत्तर भेटतील. तेवढं आपण सुरुवात करतोय. व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा, त्याशिवाय तुम्हाला काही कळणार नाही आहे. तर मित्रांनो बघा, फिमेलचा जो कट ऑफ आहे तो पहिल्यांदा आपल्याला चेक करायचा आहे 2023मध्ये. तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, पण अजून क्लॅरिटी येण्यासाठी मी तुम्हाला परत एकदा सांगतो. तर मित्रांनो बघा, महाराष्ट्रामध्ये मुलींच्यासाठी जनरल एरियामधून EWS कास्टसाठी बघा 79 मेरिट गेलं. आता सेम मित्रांनो बघा SC साठी जनरल एरियामधून मित्रांनो 79 मेरिट गेलं. तर बघा हे सेम मेरिट आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्र नक्षल एरियामधून SC साठी 78 मेरिट गेलं. त्यानंतर महाराष्ट्र जनरल एरियामधून ST साठी मित्रांनो 75 एवढं मेरिट गेलं. महाराष्ट्र जनरल एरिया OBC साठी मित्रांनो 80 एवढं मेरिट गेलं मुलींच्यासाठी. महाराष्ट्र नक्षल एरियामधून OBC मित्रांनो 76 एवढं मेरिट गेलं. आणि महाराष्ट्र जनरल एरियामधून मित्रांनो ओपनसाठी बघा 86 एवढं मेरिट गेलं. महाराष्ट्र नक्षल एरिया ओपनमधून मित्रांनो 77 एवढं मेरिट गेलं. त्यानंतर हे संपलेलं आहे बघा, आपलं महाराष्ट्राचं संपलेलं आहे. आपल्याला बाकीच्या राज्याशी काही घेणं देणं नाही आहे. तर मित्रांनो आता तुम्हाला ह्यामध्ये सांगतो बघा, EWSची जी मुलगी आहे तिला सध्या म्हणजे आता 90 जर प्लस मार्क असतील तर मित्रांनो आरामात तिनं फिजिकलची तयारी करावी असं मला वाटतं. आणि 100% मित्रांनो तिचं सिलेक्शन होणार आहे, फायनल सिलेक्शन. तर बघा महाराष्ट्र SC मधून 79 स्कोर आहे कोणाचा तरी. तर मित्रांनो बघा, तर त्यांनी तयारी सोडावी, कारण मागच्या वर्षी 79 मेरिट लागलं म्हणजे 2023ला, म्हणजे आपण हे जे बघतोय ते. तर मित्रांनो 80मध्ये तरी काय तुमचं काम होणार नाही आहे. मित्रांनो पुढच्या भरतीची तयारी केलेली बरी. तर मित्रांनो आता आपण पुढे जाऊ. तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, मुलांचा कट ऑफ वरचेवर बघून घेऊया. तर मित्रांनो बघा, मुलांचा जो कट ऑफ असणार आहे तो आपण बघून घेऊया. हां, हे बघा, महाराष्ट्र जनरल एरिया EWS 90, त्यानंतर नक्षल एरिया 55 EWS, त्यानंतर महाराष्ट्र SC कास्टमधून बघा 83 एवढे मेरिट गेले महाराष्ट्र जनरल एरिया. तर मित्रांनो आत्ता बघा SCच्या मुलांना जर तुम्ही 90+ असाल तर मित्रांनो आरामात तुम्हाला फिजिकलला बोलवणार आहेत. आणि मित्रांनो इथं पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला. ते बघा 91, त्यानंतर हा तुमचा 92वाला, त्यानंतर हा तुमचा 93वाला, यांना पुढं प्रॉब्लेम येऊ शकतो. पण जे 95+ आहेत त्यांना प्रॉब्लेम येणारच नाही आहे, त्यांचं फायनल सिलेक्शन होणारच आहे. हेच तुम्हाला या व्हिडिओमधून सांगायचं आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्र आपण बघितले ST बघा 79ला त्यांचा कट ऑफ लागला होता मागच्या वेळेस. तर मित्रांनो आता परत आणि तुम्हाला सांगतो, जे 95मध्ये आहेत त्यानंतर 93मध्ये आहेत STची मुलं, त्यांचं तर सिलेक्शन 100% होणार आहे. तर बघा आता पुढचा पॉईंट बघू आपण, मूळ व्हिडिओला हात घालू आपण. बघा आपल्याला काय करायचं आहे, ITBPचा कट ऑफ चेक करायचा आहे, त्यानंतर BSF बघायचं आहे, CISF बघायचं आहे, CRPF बघायचं आहे, SSB सुद्धा बघायचं आहे. तर मित्रांनो बघा, महाराष्ट्राबद्दलच आपण चर्चा करू, दुसऱ्या कुठल्याही राज्याची चर्चा आपल्याला करायची काही गरज नाही आहे. तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र BSFचा कट ऑफ किती गेला. तर बघा, मुलं उगाच टेन्शन घेतात, एवढा कट ऑफ जाईल का, तेवढा कट ऑफ जाईल का. अरे मित्रा, पाठीमागचं बघ ना, तुला जर कुठं PDF भेटत नसेल, तुला डाउनलोड होत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तू बघ ना, तिथं मी दिलेलं असतं सगळं. तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र BSFचा कट ऑफ EWSचा 83 एवढा कट ऑफ गेला. सांगा आता, एवढा कमी कट ऑफ असतानासुद्धा तुम्ही कशाला काळजी करताय. तुमचं जर 90+ स्कोर असेल EWSच्या मुलांचा तर मित्रांनो BSF का असेना तुम्हाला 100% भेटणार आहे. किती कट ऑफ वाढणार आहे यामध्ये, जास्तीत जास्त किती वाढेल, 5 ते 6 मार्क वाढतील. तर आता ह्या 83मध्ये जर तुम्ही 5 ते 6 मार्क ॲड केले, समजा 5 तुम्ही ॲड केले, तर मित्रांनो तुमचं किती स्कोर होणार आहे, यात 88वर तर जाणार आहे मेरिट आणि तुम्ही आरामात क्वालिफाय होणार आहे. तुम्हाला फक्त आता काय करायचं आहे, मागच्या सगळ्या गोष्टी सोडायच्या आहेत, तुम्हाला फक्त फोकस ग्राउंडवर करायचा आहे. तर बघा महाराष्ट्र CISF बघा 103 EWS. तर मित्रांनो 103मध्ये तुम्हाला CISF भेटले मागच्या वर्षी. आणि मला आता कालपासून मित्रांनो एकच कमेंट एकसारखीच येते आहे, सर मला 110मध्ये CISF भेटेल का, EWSचा मुलगा आहे तो. 100% मित्रा तुला भेटणार आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, महाराष्ट्र CRPF 93 एवढे मेरिट गेले मित्रांनो EWSचं जनरल एरियामधून. सांगा मित्रांनो, हे फायनलचा कट ऑफ आहे. तुम्हाला म्हणजे डोळ्यावर तुमच्या विश्वास बसतोय की नाही मला माहिती नाही. ITBP बघा 84, हा तर खूप कमी. म्हणून मी सगळ्या मुलांना सांगितलं, ज्यांना 90+ मार्क आहेत त्यांना ITBP आणि BSF 100% भेटणार आहे. BSF आणि ITBP तुम्ही टेन्शन घेऊ नका, खालची पोस्ट असेल ती 100% तुम्हाला भेटून जाईल. CRPF बघा 100 काय मित्रांनो OBC, त्यानंतर SC बघा BSFमध्ये ते 88 कट ऑफ लागला. आता जी SCची मुलं 95+ किंवा 90+ आहेत त्यांचं तर काम होणारच आहे मित्रांनो, नका टेन्शन घेऊ तुम्ही. हे मित्रांनो फायनल कट ऑफ आहे. आणि मित्रांनो हे बघा,
हे तुम्हाला मी आत्ता सांगितलं सगळं. तर मित्रांनो ही तुम्हाला PDF बघायची आहे स्वतः. तर व्हिडिओ मित्रांनो खूप मोठा होईल. हे जर तुम्हाला PDF बघायचं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथं मी तुम्हाला अपलोड करून देतो, काही अडचण नाही आहे. आणि मित्रांनो ह्यातून जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मित्रांनो मला मेसेज करा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन 100% मित्रांनो, कारण आपण तुमच्यासाठीच आहे. तर मित्रांनो अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मित्रांनो पुढच्या व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत येईल. तर मित्रांनो परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.